2012 साली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. त्याच्यानंतर आम्ही सर्व योग धनंजय भाऊंच्या नेतृत्वाने प्रेरित होऊन 2014 सालीपासून आज 10 वर्ष पूर्ण झाली की ह्या MIDC चौकामध्ये हा विद्यापीठस्थान म्हणजे बारामतीचा श्वास आत्मा आहे. त्या चौकामध्ये आम्ही धनंजय भाऊ मुंडे चषक गेली 10 वर्ष झाला आयोजित करतोय आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी युवकांचा भरपूर प्रतिसाद आहे. भरपूर महिला या ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम पाहण्यासाठी कोण कोण उपस्थित होते मंचावरती प्रमुख म्हणून? आता परळी बाजार समितीचे संचालक माणिकभाऊ फड, राष्ट्रवादीचे आमचे युवा नेते, आमचे मार्गदर्शक जयदादा पवार, तसेच बारामती तालुक्यातील राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी या ठिकाणी धनंजय भाऊ मुंडे चषकासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उपस्थित होते. धन्यवाद. माणिकभाऊ फड पण आपल्यासोबत आहेत. परळी आणि बारामतीचं नातं जे आहे ते अतूट राहिलेलं आहे, ते आज आवर्जून उपस्थित आहेत. मोठ्या उत्साहामध्ये आहे ते साजरी झाली दहीहंडी. काय प्रतिक्रिया आहेत? चेहऱ्यावरती आनंद तेवढाच पाहायला मिळतो. आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आमदार धनंजयजी मुंडे साहेब यांच्या नावानं अंधारवाडी युवा फेस्टिवल या नावानं अखंड 10 वर्षापासून या ठिकाणी वंजारी समाजात जे 4-2 इथं गाव आहे सगळ्या समाजासमोर मनमिलन करून अजितदादा पवार साहेब असतील, शरद पवार साहेब, अजितदादा एकत्र असले त्यावेळेसपासून दहीहंडी साजरी. या दहीहंडीला धनंजयजी मुंडे साहेबांनी विरोधी पक्ष नेते असताना या ठिकाणी हजेरी लावली होती. आज धनंजय मुंडे साहेब या दहीहंडीला आवर्जून येणार होते, पण परळीमध्ये कृषी महोत्सव 8 दिवस चालू आहे. आपण पाहिलं राज्याचे मुख्यमंत्री असतील, 2 उपमुख्यमंत्री असतील आणि सेंट्रलचे ॲग्रिकल्चर मिनिस्टर शिवराजसाहेब चव्हाण असतील, आपण त्या ठिकाणी आलेले पाहिले होते. आणि आज अजितदादा पवार साहेब परळीत असल्यामुळे मुक्कामी या ठिकाणी धनंजय मुंडे साहेब उपस्थित राहू शकत नाहीत. त्यांचं प्रतिनिधी म्हणून मला या ठिकाणी एवढ्या छोट्या कार्यकर्त्याला पाठवलं आणि या एवढ्या मोठ्या दहीहंडीचं बक्षीस वितरण माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या हातानं साहेबांच्या आशीर्वादामुळे झालं. काय या पूर्वीचे दहीहंडीचे झालेले इतरले कार्यक्रम आणि 2024 मधला काय कार्यक्रम झालेला, काय तुलनात्मक फरक वाटतं 2024 मध्ये? अहो पाहिलं, असं असावं आपलं घर, सर्व संकटांशी 2 हात करणारं, असं अगदी सुरक्षित. अगदी असंच असणार आहे आपलं घर, सर्व सुविधा संपन्न. सगळं होईल एकदम बेस्ट जर पत्ता असेल रिव्हरनेस. फरक तर नक्कीच जाणवते, कारण ज्यावेळेस पवार साहेब आणि अजितदादा एकत्र होते त्यावेळेस दोघांच्या नावानं दहीहंडी इथे साजरी होत होती. पण आज एकंदरीत परिस्थिती पाहिली तर फक्त अजितदादा पवार, जयदादा पवार याच युवा नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी दहीहंडी साजरी होती. मला शरद पवार साहेब, रोहितदादाची दहीहंडी या ठिकाणी मी सगळ्या बारामतीमध्ये फिरतो, मला त्यांची दहीहंडी काही दिसली नाही. पण दादांनी अखंड हा महोत्सव साजरा केला आहे. युवकांच्या पाठीमागं कसं खंबीरपणे उभं टाकायचं असतंय हे आदरणीय दादांनीकडून आणि धनंजय मुंडे साहेबांकडून या ठिकाणी महाराष्ट्रानं शिकायला पाहिजे. खरं आता 2024 म्हणल्यावर उत्साहामध्ये दहीहंडी पार पडली. 25ची यापेक्षाही मोठी दहीहंडी या ठिकाणी पार पडली. नक्कीच पुढच्या वर्षी ह्या दहीहंडीला अजितदादा पवार साहेब असतील, धनंजय मुंडे साहेब असतील, यांना आणण्याची जबाबदारी या ठिकाणी आम्ही सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आमच्या स्वतःच्या खांद्यावर घेणार आहेत. आणि धनंजय मुंडे साहेबांना तर नक्कीच आपल्याला माहिती आहे मी या कार्यक्रमाला आणू शकतो आणि आणणार आम्ही शब्द पाळतो. धन्यवाद माणिकभाऊ फड. राज्याचे कृषी मंत्री बारामतीमध्ये माणिकभाऊ फड या ठिकाणी आल्याचं चित्र पाहायला मिळतंय. मोठ्या आनंदाच्या वातावरणामध्ये ही दहीहंडी जी आहे या ठिकाणी पार पडली आहे. युवकांचा देखील मोठा प्रतिसाद, युवक युवतींचा देखील मोठा प्रतिसाद जो आहे तो पाहायला मिळाला आहे. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वच आलेले जे नागरिक आहेत थिरकल्याचं देखील पाहायला मिळतंय. मात्र आणखीन काय अपडेट्स याच दहीहंडी महोत्सवादरम्यानचे मिळतील काही देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. तर या दरम्यानचे असेच नवीन अपडेट सूर्यधनी चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम कॅमेरामॅन मनीषा ससानी सोबत सूर्यधनी मीडिया बारामती.